गावावरून आणलेले हे पापड आता म्हटलं चला भाजून घेऊया. खूप दिवस झाले खाल्लेले नव्हते, तर ते भाजून घेतले. आता चूल नसल्यामुळे गॅसवरच भाजावे लागतात. आणि त्यानंतर बघा हे मनी प्लांटचं जे झाड आणलेलं आहे ना, तर ह्याच्यामध्ये लावलेलं आहे मी. अर्धी खांदी तोडून पाण्यामध्ये लावला. आता पाण्यातलं तर जास्त वाढत नाही, पण असं म्हटलं किचनमध्ये छान वाटतं. त्यानंतर इथे बघा हा ट्रायपॉड तुटलेला होता, हा नवीन आणलेला आहे. कारण जुने ट्रायपॉड 2-3 झाले, मग आता यावेळेस थोडा जरा महागाचाच आणलेला आहे. नंतर करायची होती शेंगदाण्याची चटणी, तर इथे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. आणि खूप दिवसापासून करायचं होतं. आता आप्पे करणार आहे आज, त्याच्यामुळे म्हटलं चटणी करूया. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये इथे ही बरबटीची भाजी आणि भात. आता ही बरबटीची डाळ आमच्याकडे सर्वांनाच आवडते, त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा तरी करतेच मी ते. आणि मस्त अशी भातासोबत छान लागते. चपात्या पण केलेल्या आहे, पण मुलीला डाळ आणि भात पाहिजे होता. त्यानंतर सर्व जेवण वगैरे आटोपलं आणि म्हटलं हे भेंडी धुवून ठेवूया, कारण संध्याकाळी कामी पळेल. नंतर इथे तुरीची डाळ संपलेली होती, ती डब्यामध्ये काढून ठेवलेली आहे. आणि काही ना काही डब्यातलं संपलं की मग हे दुपारच्या वेळेस कामं करत असते. नंतर इथे बघू शकता मस्त असं पिठलं केलेलं आहे सुकं, कारण डाळ जी केलेली होती बरबटीची ती संपलेली होती. म्हटलं चला आता थोडंसं का होईना छान असं सुकं पिठलं केलेलं आहे आणि भाकरीसोबत एकच नंबर लागते बघा. चला मग इथे सेंड करते. बाय बाय.